खड़ी है, सब मिलके प्रणाम करें। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम, परमात्माए नमस्कार। आराध्य भगवान बाबा हनुमानच्या कृपेने मानव धर्माचे संस्थापक सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजींच्या आशीर्वादाने परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ नागपूरच्या वतीने परमपूज्य परमात्मा सेवक राजे दहेगाव येथील संपूर्ण सेवक सेविका व बाल गोपालांच्या विशेष सहकार्याने आज सामूहिक जनरल हवन कार्य संपन्न झाले आणि राजे दहेगाव हा गाव परमात्मामय बनवण्याकरता एक रॅली व शोभायात्रा काढण्यात आली आणि ज्यांचा आज लोकार्पण सोहळा, गृहप्रवेश, वास्तुपूजन, ज्या मानव मंदिराचं लोकार्पण सोहळा होता त्या मानव मंदिरात पाहुण्यांचे आगमन होऊन त्याचं पाहुण्यांचे हस्ते फीत कापून विधिवत उद्घाटन सोहळा पार पडला आणि या भगवत कार्याच्या सत्संग चर्चासत्राला सुरुवात झाली। अशा संपूर्ण परमेश्वरी कार्यामध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। मानव धर्माचे संस्थापक सर्वांचे सद्गुरू माझे महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। महिलांना महान असे मोलाचे मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या महान त्यागी बाबा जुमदेवजीला आपल्या जीवनातील उर्वरित आयुष्य देणाऱ्या माझ्या लाडक्या मातोश्री सौवर्णशाही बाबा जुमदेवजी डुबरीकर उपस्थित आहेत। मातोश्रीला माझा प्रणाम। आजच्या चर्चासत्राचे अध्यक्ष म्हणून लाभलेले तथा परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ नागपूरचे माजी उपाध्यक्ष माझे आदरणीय मार्गदर्शक वैरागडे गुरुजी आज अध्यक्षस्थानी उपस्थित आहेत। गुरुजींना माझा प्रेमपूर्वक नमस्कार। आज आता मला कार्यक्रमाचे उद्घाटक यांना नमस्कार करायला पाहिजे होतं, परंतु मला आज मनामध्ये कुठंतरी थोडस वेगळं होत आहे की सर्वच माझ्या वडीलधाऱ्या मार्गदर्शकांनी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मला नमस्कार केला। असो, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सर्वात प्रथम या कार्यक्रमाची ज्यांनी धुरा सांभाळली, कार्यक्रमाचे प्रमुख व मुख्य आयोजक माझे वडीलधारी मार्गदर्शक पराते काकाजी, या परिसरातील ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय परातेजी मार्गदर्शक यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार। त्यानंतर माझे दुसरे काकाजी पोरगा उद्घाटक आणि बाप कार्यक्रमाचे प्रमुख, मला आज अचंबाच वाटत आहे। माझे ठाणा परिसरातील मार्गदर्शक माझे काकाजी मत्ते काकाजी यांना माझे नमस्कार। त्यांच्याही पेक्षा मोठे असलेले माझे मोठे वडील माननीय श्री लांजेवर काकाजी, ज्यांचा सदैव माझ्या पाठीवर आशीर्वादाचा थाप असतो, असे लांजेवर काकाजी ज्यांनी अमृत महोत्सव 75 वर्ष पार केलेले आहेत। 100ला सेंचुरी म्हणतात, पण असे जर चांगले कार्य असतील तर सेंचुरी पार पाडू शकता। भगवंताचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे। असे लांजेवर काकाजी, या परिसरातील मार्गदर्शक कुलरकर काकाजी, भोतमांगीजी, गोंदियावरून आलेले मार्गदर्शक भोगचे साहेब, आमचे सहकारी मित्र साहेबांचे श्री सहायक तिजारेजी, बावनकरजी, साहेबांसोबत आलेले समृद्ध काकाजी, आमचे धावडे काकाजी, आमचे काकू पराते काकू, त्यांच्या सोबतीला असलेले संपूर्ण आदरणीय मार्गदर्शक मार्गदर्शिका, संपूर्ण मंच आणि ज्या विशेष सहकार्याने, कारण नाव नाही घेतलं तर थोडस कमी जास्त होतं, मार्गदर्शन कमी झालं पण नाव सर्वांचे झाले पाहिजे, नाही मला घेतलं आणि त्याचं घेतलं असं होते। या कार्यक्रमाचे प्रमुख जी समिती आहे परमात्मा सेवक मंडळ राजे दहेगाव येथील अध्यक्ष माननीय थोटे काकाजी, थोटे काकू, माझी आई
एक आहे माझी आई बसली आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सांभाळणारे माझे मित्र आणि या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजक आयोजिका ज्यांच्या सहकार्याने कार्यक्रमच होऊ शकत नाही असे संपूर्ण मानव धर्माचे सेवक सेविका बालगोपाल या सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार नमस्कार नमस्कार. पहा, नवीन वर्षाचा पहिलाच महिना आहे आणि या वर्षाचा पहिलाच सण तीळ संक्रांतीच्या हळदी कुंकवाचा गेलेला आहे. तर माझ्या व माझ्या परिवारातर्फे उपस्थित सर्व मार्गदर्शकांना, मान्यवरांना, प्रमुख पाहुण्यांना व सेवक सेविकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हा संपूर्ण सेवकांचा नवीन वर्ष सुख समृद्धीचा, आनंदाचा, प्रेमाचा, भरभराटीचा, उन्नतीचा, प्रगतीचा, यशाचा, आरोग्याचा आणि धन संपन्नतेचा जाओ अशी परमेश्वराचरणी विनंती. म्हणतात की एक थेंब पाहण्याचा पडतो तप्त लोखंडावरील लुप्त होऊन जाईल. आपल्याला काय बनायचं आहे, कोणत्या थेंबासारखं व्हायचंय, आपण बाबांचं सेवक व्हायचंय की सवक व्हायचं आहे, मानव व्हायचंय, दानव व्हायचं की भगवान व्हायचं आहे, हे आतापर्यंत झालेल्या मार्गदर्शनातून तुम्ही त्याच्यातील चांगले वेचलेले आहे. पण ते कसे जपून ठेवायचे आहे, देहाच्या तिजोरीत की कुठं? की एक थेंब पाहण्याचा पडतो तप्त लोखंडावरी लुप्त होऊन जाई, तोच थेंब पाहण्याचा पडतो गवतावरी त्याचे दवबिंदू होऊन जाईल. पाण्याच्या थेंबाकडे बघा, त्या 4 ओळीकडे बघा. की एक थेंब पाहण्याचा पडतो तप्त लोखंडावरी लुप्त होऊन जाई, तोच थेंब पाहण्याचा पडतो गवतावरी त्याचे दवबिंदू होऊन जाई, आणि तोच थेंब पाहण्याचा पडतो 7 समुद्रामध्ये शिंपल्यापरी, आणि तोच थेंब पाहण्याचा पडतो 7 समुद्रामध्ये शिंपल्यापरी त्याचं मोती होऊन जाई, त्याचं मोती होऊन जाई, त्याचं मोती होऊन जाईल. शब्दाचा अर्थ भावार्थ समजला नसेल, बाबांचा सेवक झाला, मला भंडाऱ्याला कामावर जायचं नाही, ड्युटी आहे, सुट्टी नाही भेटली, बांध्यावर काम आहे, आणि सेवक असून तो या सत्संग कार्यात नाही आणि तो आपल्या कामात बिझी आहे, तो पहिला थेंब आहे. एखादी स्त्री गरम तव्यावर जसा पाणी मारते, पाणी शिंपडते, आणि गरम तव्यावर पाणी शिंपडल्याच्या नंतर तिला समजते की तवा गरम आहे की थंड आहे, समजते ना? जेव्हा पाण्याचा थंब विरघळून जातो, नष्ट होतो, समजते की तवा गरम झाला, आधी पोळी लाटायला पाहिजे. आणि जर तो पाण्याचा थेंब जर ताव्यावर असेल तर समजते की नाही, अजून गॅस वाढवावा लागेल. हा पहिला थेंब. आणि दुसरा थेंब, आता थंडी आहे, सकाळी जेव्हा उठता तुम्ही तेव्हा सूर्योदय होतो, आणि जेव्हा बाहेर जेव्हा निघता तेव्हा गवतावर जर आपण बघतो, आपल्या घराच्या समोर कुठेतरी गवत असेल, सूर्यकिरण निघल्याच्या नंतर गवताकडे बघा, तेव्हा असं तो गवत इतका मस्त चमकतो, हिऱ्यासारखा चमकतो ना, तो वधचा दवबिंदूचा जो थेंब त्या गवतावर पडतो आणि सूर्य चमकतो, तो दवबिंदू जो आहे तो आज इथं मानव धर्माचा सेवक या सत्संग मंडपात बसलाय, तो दुसरा थेंब आहे बाबांचा सेवक. आता तिसरा थेंब कोण? आम्ही तर सेवकच आहोत. तिसरा थेंब आहे बाबा आहेत, परंतु उपमा सध्या आता मी त्यांना देत आहे, उपमा त्यांना देत आहे की 7 समुद्रामध्ये शिंपल्यापरी जो तिसरा थेंब पडतो पाण्याचा, तो तिसरा थेंब आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, कार्यक्रमाचे उद्घाटक, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, की आज या जमिनीवर सेवकांमध्ये न बसता त्यांचे विचार, त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांचे कर्तृत्व बघून त्या व्यक्तीनं त्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष बनवलं. तुमच्यातलाच सेवक आहेत ना, तुमच्यातलेच मार्गदर्शक आहेत ना, परंतु त्यांचे कार्य, कर्म, वाणी, विचार आणि त्यांचे ध्येय हे चांगले सत्कार्य करणाऱ्या लोकांना बाबांनी हा तिसऱ्या थेंबाची उपमा दिलेली आहे. त्या हिऱ्यासारखे चमकत आहेत. वैरागडे गुरुजीकडे 10 एकर जागा आहे, 25 एकर वाला खाली बसला. वैरागडे गुरुजी मास्टर होते, हेडमास्टर इंजिनियर खाली बसला आहे, परंतु एक साधारण तुच्छ साधारण परिवारातील व्यक्ती तत्वशब्द नियमाने वागतो, त्याच्या कर्मानुसार मार्गदर्शक पद मिळतो, आणि त्याच्यानंतर त्यांना आज ही जागा मिळतो, आणि ही जागा प्राप्त करायचं आहे. तर या कार्यक्रमामध्ये जे जे सेवक आलेले आहेत त्या सेवकांनी आपल्या मुला बाळांना भगवत कार्याची चर्चा बैठक काय हे शिकवायला पाहिजे. जवाहरनगरला कंपनीवाल्यांच्या रईस लोकांची एक इंग्लिश मीडियम नवीन शाळा चालू झाली आहे, पण राजे देवाला प्राथमिक शाळा आहे, तिथं कोणी पाठवत नाही, जवाहरनगरला पाठवतात.
कारण माझा मुलगा शिकून नोकरीवाला झाला पाहिजे, पैसेवाला झाला पाहिजे, श्रीमंत झाला पाहिजे. पण कोण शेवटी विचार करत नाही की माझा मुलगा मी त्याला बोट धरून पकडीन, भगवत कार्याच्या चर्चा बैठकीत नेईन आणि हा ज्ञानाचा ज्ञान रस अमृत पाजील. तर वाघिणीच्या दुधापेक्षा या ज्ञान इतका जबरदस्त आहे की हा चर्चा बैठकीचा ज्ञान रस ज्या मुलांनी चाकला तर वाघिणीच्या डरकाळीपेक्षा दुधापेक्षाही कमी नाही, दुधापेक्षाही कमी नाही. म्हणून भगवत कार्याचे चर्चा बैठकीत न्या. ही चर्चा बैठक काय आहे सांगितलं मान्यवरांनी. भगवत कार्याची चर्चा बैठक काय आहे? भगवत कार्याची चर्चा बैठक मानव धर्माची शाळा आहे, सर्वांनाच माहित आहे. परंतु या मानव धर्माच्या शाळामध्ये विषय काय आहे? विषय भक्ती. मानव धर्माची चर्चा बैठक मानव धर्माची शाळा आहे आणि विषय भक्ती. ही भक्ती पण आहे. आणि चर्चा बैठक कुणाचा आदेश आहे? गुरुजींचा, माझा, माझ्या बाप्पाचा? नाही. चर्चा बैठक ही महान त्यागी बाबा जुंडूजींचा आदेश आहे. आणि जे सेवक भगवत कार्याच्या चर्चा बैठकीला जात नाही ते बाबांच्या आदेशांचे शब्दांचं पालन करत नाही, सरासर खोटे बोलतात, सरासर खोटे बोलतात. आता ज्या 2 लहान मुली आल्या होत्या इथं, त्यांनी कॉपी केली, पाहून म्हटलं चूक झाली. परंतु एक चांगलं झालं, कारण दृष्टिकोन दोनही असतात, वाईट चांगला, रात्र अंधार, सत्य असत्य. जो व्यक्ती हा 2 वर्ग शिकला तो एखाद्या मास्टरापेक्षाही कमी नाही. 2 वर्ग, सत्य असत्य, चूक कमी, अंधार उजळ, दिवस रात्र, एका नाण्याला 2 बाजू आहेत आणि या 2 बाजू जो शिकला तो खरंच शिकला. तर त्यांची एक गोष्ट मला चांगली वाटली की डेअरिंग कॉन्फिडन्स. कमीत कमी त्या मंचकावर येऊन माईक घेऊन वाचून तर बोलू शकल्या, तेवढी तरी हिंमत आपल्या सेवकामध्ये नाही होत. नाही का? मला काहीच नाही बोलताय, मी नाही बोलत, राहू दे ना, आता गुरुजीच बोलतील. मी अभिमान आणि गर्वाची गोष्ट नाही, मी माझा जन्मच या मार्गात झाला. सांगितलं आता संगीत नाटक 3 अंकी, पहिला अंक, दुसरा आणि तिसरा अंक. हे 3ऱ्या अंकामध्ये नाटकीत पार्ट भेटला यांना लास्ट मध्ये विलनचा. आणि आम्हाला पहिल्या अंकापासून पार्ट भेटला कारण जन्मच आमचा मार्गात झाला. 1983 ला 2255 सेवक नंबर आहे. 1983 ला की 82 ला की 81 ला मलाही माहित नाही, कारण अक्कलच नव्हती, लहानसा होतो 100 तेव्हा मार्गात आलो. त्यात कसं झालं तेही माहित नाही. तेव्हापासून माझ्या आईनी, माझ्या बाबांनी माझा हात पकडून बाबांच्या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीत नेलं. आणि तीच पुण्याची गोष्ट आज मी या मंचकावर एक उद्घाटक म्हणून बोलत आहे. तेव्हापासूनचे कार्य बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, शितेवरून हाताची परीक्षा. म्हणून अशा लहान मुलांना तुम्ही भगवत कार्याच्या चर्चा बैठकीत न्या. चर्चा बैठक म्हणजे काय? अरे माणसाला माणूस बनवण्याचा कारखाना. काय आहे भगवत कार्याची चर्चा बैठक? माणसाला माणूस बनवण्याचा कारखाना म्हणजे भगवत कार्याची चर्चा बैठक. अशाच कारखान्यामध्ये माझं इनपुट गेलं आणि चांगलं आउटपुट निघालं. म्हणजे भगवत कार्याच्या चर्चा बैठकीत नाही गेलो आणि चर्चा बैठकीत गेल्याच्या नंतर हाच आउटपुट निघत आहे. आउटपुट निघत आहे ना. जर एखादा कच्चा माल तुम्ही ऍक्डेस फॅक्टरीमध्ये टाकालच नाही तर पक्का माल बारूद कसा निघेल? तर हा कच्चा मटेरियल आहे भगवत कार्याची चर्चा बैठक आणि पक्का मटेरियल आहे आजचा दिवस. म्हणून प्रत्येक सेवकांना सांगतो, ताईने सांगितलं नमस्कार म्हणजे काय. नमस्कारची व्याख्या खूप सुंदर मांडली, परंतु माझ्या मते मी नमस्कारची थोडी व्याख्या मांडू इच्छितो, तिच्यापेक्षा तिचा लहान भाऊ समजेल. नमस्कार ही या मानव धर्माची सर्वात प्रथम ओळख आहे. आणि नमस्कार या शब्दामध्ये काय अर्थ दडलेला आहे? नमस्कार न म्हणजे पाणी घेशी, न म्हणजे नमणे. जो लहान आहे, जो नमू शकतो तोच नमस्कार घ्याल ना. जो गर्विष्ठ आहे, साहेब आहे, मी काय नमस्कार घेईल तो मग घेईल मी, ही भाषा वापरतो. न म्हणजे नमणे, म म्हणजे मर्यादा, स म्हणजे संस्कार, कार्य म्हणजे का रहित आणि र म्हणजे रहित. ज्या शब्दामध्ये, ज्या व्यक्तीमध्ये नम्रता आहे, मर्यादा आहे, संस्कार आहेत आणि हे सर्व गुण असलेला रहित, हे सर्व गुण असलेला व्यक्तीच समोरच्याला नमस्कार घेऊ शकतो. कारण नमस्कारात काय चमत्कार आहे त्यालाच माहित असते.
राम राम घेत नाही, आपण पाया पडत नाही, नमस्कार घ्यायला का सांगितलं बाबांनी? की तुझ्यामध्ये असलेली आत्मा आणि माझ्यामध्ये असलेली आत्मा एक आहे आणि दोघांची आत्मा मिळून, सर्वांची आत्मा मिळून तो एक परमेश्वर बनलेला आहे, परमात्मा एक झाला आहे. मी जर माझ्या आईचं, माझ्या सासूचं, माझ्या आजोबाचं वाकून जर पाया पडलो, त्यात माझे आदरणीय आजोबासारखे यांच्या पाया पडायचा, आशीर्वाद घ्यायचा, म्हणजे त्यांच्यात असलेली आत्मा, माझ्यात असलेली आत्मा. मी जर काकाजीच्या पाया पडलो तर माझी आत्मा त्यांच्या आत्मेसमोर झुकेल. म्हणजे मी लहान झालो नाही, प्रत्येक व्यक्ती समान आहे. म्हणून आपण आपली आत्मा कुण्याही आत्म्याच्या समोर झुकले नाही पाहिजे, म्हणून आपण कुणाचे पाया पडत नाही. आपण सरळ दोन्ही हात जोडून प्रेमाने आपण नमस्कार घेतो. आणि एखादा खतरनाक कवरलेला व्यक्ती असला, पती पत्नीचं राग, आणि प्रेमाने एखाद्या दुश्मनाला नमस्कार घेऊन बघा, न होणारे काम होतील. म्हणून नमस्कारचा अर्थ असं आहे. आज लोकार्पण झालं मानव मंदिराचं, भवनाचं, आणि भवनाचं लोकार्पण झाल्याच्या नंतर भाऊनी म्हटलं चर्चा बैठकीत कमी आणि घरी जास्त असं होऊ देऊ नका. एक हक्काचं घर मिळालं, एक हक्काचं मानव मंदिर मिळालं. तुमची तळमळ होती, तुमचे शब्द होते, ते शब्द आमदार साहेबांनी पूर्ण केलं आणि आज त्या मानव मंदिराचं फीत कापून लोकार्पण झालं. माझ्या गावामध्ये 2020, 21, 22 ला परमात्मा एक भवन मिळालं. चर्चा बैठक छान व्हायला पाहिजे, लहान मुलांना आदर्श एक शिक्षण मिळायला पाहिजे, म्हणून संस्कार मिळायला पाहिजेत, म्हणून सकाळी 5:45 वाजता सामूहिक एकतेची ज्योत म्हणून 3 ते 4 वर्षापासून सुरुवात केली. 50 ते 60 मुलं मुली आणि सेवक येतात. सकाळी सामूहिक एकतेची जी ज्योत लागते ती तर सकाळीच, असं नाही की त्याग झालं, मार्गात येण्याच्या अगोदर ताप होता, की आला ताप तर जुंदेव बाप माझा बाप, आणि गेला ताप तर मी जुंदेव बाबाचा बाप. असं नाही, त्याग आहे, साधे कार्य आहे. सकाळी उठतो, मस्त कापूर लावतो, हा करतो, योग मागतो, आणि त्याग झालं. भिंतीला फोटो लटकली की तो सेवक सुईपेक्षा दाबणीसारखा ठोकळ होतो. आणि ही जी कृपा आहे, चैतन्यमय वास करणारी अदृश्य शक्ती आहे, परमेश्वरी कृपा त्या घरातून निघून जातो आणि साहेबांनी सांगितलं तसं सैतान प्रवेश करतो. म्हणून चर्चा बैठक, भगवंताचे कार्य कधीही विसरा नको. महानत्यागी बाबा जुंदेवजींचा अभ्यास हे तर आमचे विचाराचं झालं, पण बाबांचं जीवन चरित्र काय आहे? महानत्यागी बाबा जुंदेवजी यांचे आजोबा, वडील, भाऊ, त्यानंतर बाबा, त्यांचा परिवार, विठोबा राखळूजी ठुबरीकर यांचे तिसरे अपत्य, राखळूजी यांचे तिसरे अपत्य विठोबाजी 5 मुलं, त्याच्यातील चौथं अपत्य बाळकृष्ण नारायण जागोबा जुम्मन मारुती, चौथं अपत्य जुम्मन. नंतर बाबा फक्त 4था वर्ग शिकले. गरिबीमुळे बाबांनी शिक्षण सोडलं. लहानपणी शाळेतून यायचे तर दरवाज्यातून एक खूप भव्य असा डोळा दिसायचा, आणि बाबांनी खूप काही काबाड कष्ट केलं. परंतु बाबांच्या परिवारात प्रत्येक वर्षी एक जीव जायचं, असं 12 वर्ष झालं. आणि एके दिवशी पाऊडगवना येथील एक संन्यासाचा मुलगा किंवा एक साधारण व्यक्ती आत्मारामजी सांगडीकर हा त्यांच्या घराशेजारून जात होता. त्यांच्यासोबत चर्चा झाली, त्यांनी मंत्र दिला, आणि महानत्यागी बाबा जुंदेवजींनी 26 नोव्हेंबर 1945 ला प्रथम विधीला सुरुवात केली. किती लिहिलं नाही, हे पाठांतर करण्याची, समोर याल तर पाठांतर करून याल, तुमच्यासाठी शाबाशी आहे. आज स्टेजवर येण्याची डेअरिंग मिळाली, उद्या पाठांतर करून बिनधास्त बोलण्याची डेअरिंग मिळेल. जर सवय करायची आहे तर लहान मुलांपासून करा. 3ऱ्या अंकात आपल्याला सवय होणार नाही. तर 2 ते 3 वर्ष कार्य केले, परंतु बाबाला समाधान मिळत नव्हता. बाबांची पुतणी, दुसरा अनुभव शांताबाई रंगारी, आणि बाबांच्या पुतणीचा अनुभव खूप लांब आहे, शॉर्टकट सांगतो. आणि त्यानंतर
बाबाला भगवंत प्राप्त होत नव्हता किंवा कृपा समजत नव्हती, अगरबत्ती लावणे येणे, पाणी टाकणे येणे, परंतु आराम मिळत नव्हता, त्यावेळेस भगवान बाबा हनुमानजीला शांताबाईच्या अनुभवावरून विनंती करण्यात आली की हे भगवान, इस दुनिया में ऐसी कौन सी शक्ति है कि मैं किसे भगवान समझूं और किसे शैतान समझूं? मुझे इस दुनिया में एक भगवान की पहचान करा दो, किसे मैं भगवान और किसे शैतान समझू, एक भगवान की पहचान करा दो. तेव्हा भगवान बाबा हनुमानजी महान त्यागी बाबा जुमदेवजींच्या निराकार अवस्थेमध्ये आले. आता निराकार म्हणजे काय, विद्या अवस्थामध्ये काय, ब्रह्मांड म्हणजे काय, यांचाही विषय लांब आहे आणि तो माहित आहे, परंतु त्या विषयावर नाही जाऊ. ज्याला आकार नाही तो निराकार. निराकार अवस्थेमध्ये भगवान बाबा हनुमानजी आले आणि म्हणायला लागले बाबा जुमदेवजीला, त्याच मुखातून बोलू लागले कि हे जुम्मा, आपको अगर भगवान को प्राप्त करना है तो आपको 5 दिन की हवन कार्य करना पड़ेगा. बाबांनी ऐकलं आणि 20 ऑगस्ट 1948 ला प्रथम हवन सुरुवात केली आणि 25 ऑगस्ट 1948 ला हवन संपताना समाप्ती करता वेळेस बाबा निराकार अवस्थेमध्ये आले, देवभान विसरले आणि त्यावेळेस संपूर्ण सृष्टीतील 36 कोटी देवी देवतांचे दर्शन झाले. सर्वांनी बाबाला नमस्कार केलं आणि सर्वात शेवटी बाबा हनुमानजी प्रगट झाले. तो दिवस या भगवत प्राप्तीचा जन्म, भगवंताचं प्रगट दिन आणि षष्टीचं हवन कार्य, ती आपल्या मानव धर्माचा सर्वात मोठा सण 25 ऑगस्ट 1948. त्या दिवसापासून सतत 3 महिने महान त्यागी बाबा जुमदेवजी निराकार अवस्थेमध्ये राहिले. काही समजत नव्हते, लहानच्या बाळासारखे राहिले आणि मेल्यासारखे झाले. आता घरच्या लोकांना विचार आलं की बाबा गेले. त्यावेळेस वाराणसी आईला विचार आलं की या जगातून जर बाबा जातील तर मी काय करणार. म्हणून आईने भगवान बाबा हनुमानजीला विनंती केली कि इसे घर गृहस्थी में लाओ. तेव्हा भगवान बाबा हनुमानजी ने म्हटलं, इस आदमी की इतनी दया थी, इतनी फिकर थी, तो भगवत कार्य क्यों करने दिया. तेव्हा परिवार वाला व्यक्तीने सर्वांनी विनंती केले नाही की आमचे बाबा घर गृहस्थीमध्ये यायला पाहिजे. तेव्हा 14 नोव्हेंबरच्या रात्रीला ठीक 12 वाजता अजून आकाशवाणी झाली आणि भगवान बाबा हनुमानजी महान त्यागी बाबा जुमदेवजीला काय म्हणतात आकाशवाणीमध्ये की जुम्मन, तेरा सर तो मेरा धड़, मेरा धड़ तो तेरा सर. अब तू जुम्मन नहीं, अब तू बाबा बन गया है. बाबाला बाबा मीनं नाही बनवलं, कोण्या कार्यकर्त्यांना नाही बनवलं, कोण्या अध्यक्षाने कोणी नाही बनवलं. महान त्यागी बाबा जुमदेवजीला बाबा स्वयं भगवान बाबा हनुमानजी बनवलं. ते 14 नोव्हेंबरच्या रात्रीला कि तेरा सर तो मेरा धड़, मेरा धड़ तो तेरा सर, अब तू जुम्मन नहीं, अब तू बाबा बन गया. आणि 15 नोव्हेंबरला खुशीचा दिवस, आज तुमचा खुशीचा दिवस आहे, कारण लोकार्पण झालं आहे. म्हणतात तो विषय सोडलो की घर असावे घरासारखे नको असाव्यात नुसत्या भिंती. परमात्मा एक भवनासाठी म्हणत आहे आणि ज्या तुमच्या 4 भिंतीच्या घरामध्ये राहत्या तो घर नसून एक मानव मंदिर आहे, ज्या तत्व शब्द नियम आहेत तर, नाहीतर तो एक ढोरायचा कोठा, कोंबड्याचा बेंडो आहे, डुकराची झोपडी. ज्या घरामध्ये जर माणूस देवासारखे, पतिदेवासारखे, पत्नीसारखे जर नसतील आणि वाईट विचार करून वाईट शब्दात बोलत असतील, तो घर आहे नाही. आणि तुमच्या या भवनामध्ये जर सर्व सेवकांची एकता असेल, सर्व सेवक एकत्र असतील, तर त्या भवनामध्ये काय आहे की घर असावे घरासारखे नको असाव्यात नुसत्या भिंती. काय शब्द मस्त आहे, त्याचं विश्लेषण करून रस चाकून तर बघा की घर असावे घरासारखे नको असाव्यात नुसत्या भिंती. तिथे असावा प्रेम जिव्हाळा, तरच तिथे भगवंताची वस्ती, तरच तिथे भगवंताची वस्ती आहे ना. जर प्रेम जिव्हाळा, सत्य म्हणायला प्रेम घरामध्ये असेल किंवा भवनामध्ये जर एकता असेल तर तिथं भगवंताची वस्ती राहील, नाहीतर नाही राहणार. आता भगवान आणि 14 नोव्हेंबरच्या रात्रीच्या नंतर 15 नोव्हेंबरला बाबाने आदेश केला, घरवाले सुन लो, घर की साफ सफाई करो और हवन की तयारी करो. आणि त्या दिवशी बाबांनी आपल्या घरामध्ये आनंदाच्या कार्याची हवन कार्य केले आणि त्या दिवसापासून घर गृहस्थीमध्ये आले. आणि तेव्हापासून आपण सतत मंडळामध्ये, कोण्या घरी नाही, कोण्या संस्थेमध्ये नाही, फक्त बाबांनी दिलेले मंडळ
शाखा किंवा संस्था 15 नोव्हेंबर वार्षिक जनरल हवन कार्य आपण साजरी करतो. ती आहे 15 नोव्हेंबर वार्षिक जनरल हवन कार्य. मग आला 1949. आता 76 वर्ष लागलं. माग 75 यांना याच्यासाठी म्हटलं, यांच्या 75व्या वाढदिवसाची पत्रिका काकाजीने मला दिली होती. पण जाण्याचा योग मिळाला नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तर 1949 आणि 2024 म्हणजे आता 25 लागला, 24 किती वर्ष झाले कॅल्क्युलेशन करा गुरुजी. 75 वर्ष. आणि आपल्या या मानव धर्माचा अमृत महोत्सव म्हणून मागच्या वर्षी आपण साजरा केलो. आपल्या मानव धर्माला एकूण 75 वर्ष झाले. हा 76वा वर्ष चालू झाला. तर 1949 ला बाबा आणि 4 लोक घेऊन, नाव माहित आहे, पचमडीला गेले. तो दौरा झाला आणि जेव्हा रिटर्न आल्याच्या नंतर बाबा ध्यानस्थ झाले आणि विचार करू लागले की अनेक वाले महादेवाला जातो गा, असे गाणे म्हणत जातात आणि काहीतरी करतात. तर आपण आपल्या सेवकांसाठी काय करावं म्हणून बाबांच्या मनात कल्पना आली. निमस्तानी शांत बसले आणि बाबांनी 1949 ला फेब्रुवारी महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात, तारीखही माहित पण 3रा आठवडा सांगतो कारण काही लोक कन्फ्युजन होतं, याला कसं माहित. अरे अशा पारिसाजवळ बसा ना हो, लोखंडाजवळ का बसता. अशा पारिसाजवळ बसा. बाबांच्या हयातीत असलेले ज्येष्ठ मार्गदर्शक जे स्वर्गात गेले त्यांच्या सोबत 2-2 तास त्यांच्याकडून हा ज्ञान उकलवत होतो. असं नाही, घासावं लागतं, झिजावं लागतं. तेव्हा आमच्या सारख्या छपरी माणसाला, थर्ड क्लास माणसाला उद्घाटक पद भेटतं. गर्व नाही करत, सांगत आहे तिथपर्यंत येण्याची स्टेप. तेव्हा 1949 ला मानव धर्माची रीतसर स्थापना केली आणि महंताजी बाबा जुंडलजींनी आपल्या जीवनात अख्खे 40 वर्ष तुमच्यासाठी झिजवलं. पण आजही सुधारलो का हो आम्ही, सांगा. हरे राजे दहेगाव, खराडी, खरबी, पेट्रोल पंप, ठाणा, परसोडी, सावरी, इकडे गौरी, मोहाडी चे सेवक जर येथे आले असते ना, मंडप नसता भरला खचाखच. पण नाही रे, ते लोक जाजो रे काव्या, नमस्कार लोक घेजो काव्या. अरे दिव्यापडी घडून जळण्याची वेळ आली, तारून या सेवकाला तरण्याची वेळ आली. आम्ही युवक खळवळतं आमचं मन. कारण माझंही एका स्टेजवरून अनादर झालं, पण मी नाही, माझं नाही, माझ्या भगवंताचं झालं. काहीच नाही म्हटलं, उठून चालला गेलो. की दिव्यापरी घडून जळण्याची वेळ आली, तारून या सेवकाला तरण्याची वेळ आली. अख्खे आयुष्य गेले बाबांच्या समाजाच्या कल्याणासाठी. गेले का नाही? अख्खे आयुष्य गेले समाजाच्या कल्याणासाठी, तरीही सुधारलो नाही आम्ही. म्हणून तर परातेजीनं हा सेवक संमेलन घेऊन आमच्या सारख्याला मार्गदर्शन करण्याची वेळ आली, आमच्या सारख्यांना मार्गदर्शन करण्याची वेळ आली. धन्य आहोत आपण की अभाग्य आहोत आपण. भगवान म्हणजे काय होतो. वेळ झाल्यावर मला बेल वाजवून द्या, मला वेळेचं भान राहत नाही. झाली का? भगवान म्हणजे काय, बस शॉर्टकट मध्ये घेतो, आता लांबवत नाही. भगवान या शब्दाचा अर्थ आहे, पहिला भगवान म्हणजे 5 अक्षर येतात. बाला डबल येते ना, 4.5. भगवान, भ म्हणजे भूमी, ग म्हणजे गगन, वा म्हणजे वायू, अ म्हणजे अग्नी आणि न म्हणजे नीर, जल, अग्नी, वायू, आकाश, पातळ या 5 महाभूतापासून ही सृष्टी तयार झाली. आणि या सृष्टीमध्येच भगवान नावाचा अर्थ दडलेला आहे. भग म्हणजे पोकळ आणि वान म्हणजे वायू. आपण जेव्हा भगवंत, माझा भगवान बाबा हनुमानजी आहे, कोणीतरी कार्यकर्ता हातात पकडून दाखवू शकतात का हो भगवानाला? नाही, परंतु अनुभवाच्या माध्यमातून दाखवू शकतात. मला तहान नव्हती लागली परंतु पाण्याचा ग्लास मागवलो, याच्यात अनुभव सांगायचा तुम्हाला. एखाद्याला कमी जास्त काहीतरी झालं, एका मार्गदर्शकाने सांगितलं, मी मोठा नाही केलं, मला माहित नाही, माझ्या मार्गदर्शकाप्रमाणे किंवा बाबांच्या शब्दाप्रमाणे साप चावल्याच्या नंतर ज्यांनी सांगितलं साप चावलं आणि 3, 11, 21 काहीतरी असं तीर्थ बनवत नाही.
असं तीर्थ बनवत नाही. 3-11-21 7-11-21 उतरता तीर्थ बनवला जातो. आता माहित नाही मार्गदर्शकांना काय माहित, तर माझ्या माहितीप्रमाणे सांगतो. 7 चावल्याच्या नंतर 108चा तीर्थ बनवला जातो. 7-11-3 नाही बनवले जात. पण त्यांनी केलं असेल, तुम्ही ने सांगितलं, त्याच्यात काही आहे नाही. तर असो की भग म्हणजे पोकळ आणि वाण म्हणजे वायू. आपल्या शरीरा हा पोकळ आहे शरीर पोकळ, आणि आपल्या शरीरातून हवा निघतो. मग आपण काय म्हणतो, बाबा हनुमानजी श्वास आतमध्ये घेतो, पोकळ शरीरामध्ये, आणि स्वाहा म्हणतो. या पोकळ शरीरातील भगवतमय भक्ती असलेली जी क्रिया आहे, शक्ती आहे, भक्ती आहे, त्याग झालेल्या व्यक्ती आहेत, अशांच्या शरीरातील प्रतिकार शक्ती जर तो त्यागमय असेल, सर्वच तीर्थावर भगवंत उभा राहत नाही. कारण व्यसन करल तर त्याच्या तीर्थावर आराम भेटल नाही, भक्ती करल तर भगवान भेटल. आणि जो सत्यमर्यादा प्रेमाने वागतो तो तीर्थ बनवून देतो. बाबा हनुमानजी श्वास घेतो आणि स्वाहा म्हणून बाहेर वायू काढतो आणि फूक मारतो. त्या फुकावर भगवंत उभा असतो आणि तात्काळ सेवकाला आराम मिळतो. म्हणून प्रत्येक सेवकांना मी विनंती करतो की कोणीही पद पैसा खुर्ची मान सम्मान ये तो 2 दिन का है मेहमान, याचा कधीही गर्व करू नको. आणि जर गर्व नाही केला, ममते माया दया क्षमा शांती ही जर प्रेम आपल्या विचारात ठेवलं तर आपलं जीवन सुखकर होईल. फक्त एक छोटस बाबांच्या जीवनातील एक अनुभव सांगतो, छोटस अहंकार इगो 2 मिनिटाचा. महान त्यागी बाबा जीवदेवजींनी भगवंताची प्राप्ती केल्याच्या नंतर त्यांना असा संदेश मिळाला. बाबांना युक्ती मिळाली किंवा बाबांना एक चालना मिळाली त्या मार्गदर्शनाची किंवा अनुभवाची, आणि युग होऊन गेले सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि 4था कलियुग. हा कलियुग फिरून आपल्याला सतयुगाची निर्मिती करायची आहे. तर कशी होईल, तर एक अहंकारी राजा होता. अहंकार काढून टाका आपल्या मनातील. अहंकारी राजा होता. तो राजा होता राजा बली. कुणाला माहित असेल पुराण्या मार्गदर्शकांना, राजा बली. भगवान बाबा हनुमानजीने युक्ती आखली. बाबा कसे येतात, भगवान बाबा हनुमानजीने युक्ती आखली की या राजा बली इतका अहंकारी आहे, याचा अहंकार मिटवायचा आहे. तर काय करायला पाहिजे, म्हणून भगवान बाबा हनुमानजीने एक माणसाचं रूप दिलं, त्याला नाव ठेवलं वामन. वामन अवतार तयार केलं आणि त्या वामन व्यक्ती सोबत बाबा हनुमानजी अदृश्य सत्य दिसत नाही ते त्यांच्या सोबत गेले. आणि राजा बलीची अशी सभा चालू होती. राजा बलीची अशी सभा चालू होती. त्या राजा बलीच्या सभेमध्ये बाबा हनुमानजी अदृश्य रूपाने आणि वामन हे 2 गेले. आणि राजा काय म्हणते, अरे बोल म्हणते, तू आमच्या सभेत आलास, माझ्याकडे तर जगातील सर्व सुख सुविधा सर्वच गोष्टी आहेत, तुला काय पाहिजे, काय पाहिजे तुम्ही देऊ शकाल. अरे हो म्हणते, इथपासून नजर फिरवली तर राजे देगाव पर्यंत कराटेपर्यंत माझ्याच बाप्पाची जागा आहे म्हणते. तो सांग म्हणते काय पाहिजे. तर ठीक आहे म्हणते, देणार आपण. हो सांग. कारण त्या वामन जवळ बाबा हनुमानजीची शक्ती, बाबा हनुमानजी होते, त्याला दिसत होते इथे बाबा हनुमानजीची शक्ती जागृत आहे. म्हणून सेवा आपण कधी घालतच नाही, आपल्याला माहितच नाही ना, तिकट चिमटा होते. मग तर त्यावेळेस म्हटलं कि आपके पास तो धन दौलत इतनी संपत्ति है, बस मुझे 3 कदम जगह चाहिए. किती? 3 कदम. एक खुर्ची नाही, 3 पाय, 1 2 3 किंवा 3 फुट. बस मुझे आपके राज्य की ओनली अँड ओनली 3 कदम जगह चाहिए. राजाला अजून अहंकार झाला, 25 30 50 100 एकर जागा 3 कदम मागते, बाहेर त्याने गेला. अरे दे दिया म्हणते आपको 3 कदम जगह. ठीक आहे म्हणते, 3 कदम जगा दिले ना, फक्त 3 पाऊल. 3 पाऊल काय म्हटलं आणि 3 मध्ये काय आहे याचा राज सांगत आहे तुम्हाला. म्हटलं दिलं. जेव्हा वामन अवताराच्या माध्यमातून जेव्हा बाबा हनुमानजीने पहिलं पाऊल ठेवलं तर त्याचं संपूर्ण राजपाटनं जेवढी जागा होती झाकून टाकलं. त्याला वाटलं बापरे, माझं संपूर्ण राजपाट धनदौलत जागा जमीन झाकून टाकलं पहिल्या पाऊल मध्ये. आता म्हणते अरे अजून तर वाचली आहे ना म्हणते, एवढ्यानं काय होते. दुसरं पाऊल ठेवलं,
त्याचं पूर्ण विश्व जेवढं होतं, जेवढं पृथ्वी एवढी तेवढी दुसऱ्या पाऊलमध्ये झाकून टाकली. आता राजाला प्रश्न, इगो, अहंकार, म्हणून अहंकार कधी करू नका. ज्या हृदयामध्ये अहंकार आहे ना, तिथं राक्षस रूपी व्यक्ती वास करतो. आणि ज्या हृदयामध्ये नम्रता, प्रेम, दया, माया, शांती आहे, तिथं भगवंत वास करतो. आणि एका हृदयात, एका शरीरात एकच हृदय आहे, एक तर भगवान राहाल, नाही तर दानव राहाल, राक्षस राहाल. म्हणून तुम्ही विचार करा काय ठेवायचं. जेव्हा तिसरा पाऊल ठेवलं बाबा हनुमानजीने, मग आता विचारले पाऊल ठेवू तर कोणी ठेवू, तर काय म्हणते, राग ठेव ना डोक्यावर म्हणते. आणि तिसरा पाऊल बाबा हनुमानजीने त्याच्या डोक्यावर ठेवलं. संपूर्ण वेस्त धस्त नस दयन, अहंकार गेला गेला. म्हणून सतयुगाची जर निर्मिती करायची आहे, आपण सतयुगात बसलो आहोत, तर बाबांनी दिलेले सत्य, मर्यादा आणि प्रेम, ज्या परिवारात सत्य, मर्यादा आणि प्रेम आहे, त्या परिवारात सत्य युग आहे, सत्संग आहे, सत्संग सत्याची संगत. म्हणून बाबांनी दिलेले 4 तत्व, 3 शब्द, 5 नियमाचे तंतोतंत पालन करा आणि सत्य, मर्यादा, प्रेमाचे आचरण करा. आजच्या प्रसंगी मी येथील युवकांना, आयोजकांना, सर्व सेवक सेविका, बालगोपालांना नवीन वर्षाच्या पुन्हा हार्दिक शुभेच्छा देऊन तुमचं अभिनंदन करतो, आभार मानतो की माझ्यासारख्या व्यक्तीला आज मोलाचं स्थान दिलं. एवढं बोलून घेतलं, ऐकून घेतलं, पण ऐकून घेतलेलं धन्यवाद नाही, चिंतन, मनन, पठन, स्मरण हे ऐकले, हे आपल्या परिवारात सांगा. त्यांचे चिंतन, मनन, पठन करा. आणि चुकले असेल तर मला कॉल करा, माझ्या कानपटात मार. कारण सर्च करून एकदा मी असंच मार्गदर्शन केलं आणि अध्यक्ष उद्घाटक होते ती जे आहेत 2 रथी मोठे, एक रथी आहेत आमचे राजवार काकाजी आणि दुसरे आहेत पराते काकाजी. त्यांच्या अध्यक्ष ते उद्घाटक हे. आणि त्याच्या अगोदर मी मार्गदर्शन केलं. भाऊ आता एवढाही बोललास म्हणते, तर आम्ही का बोलू म्हणते, काहीच नाही बोलू शकतो म्हणते. आणि माझ्या पाठीवरून जो प्रेमाचा हात फिरवला, आपण म्हणतो जुनं ते सोनं, पण काय काय म्हणतात, हे पिकले माणसं, ये म्हणजे बुटे झाले, खोड झाले, हे काही समजत नाही, हा चुकीचा. अरे ते पिकले, हे झिजवला म्हणून पिकले, आणि ते पिकले म्हणून सोनं झाले जुनं. ते त्यांचा अनुभव आहे, त्यांचा रस आहे, तुम्ही घ्या. या दोघांचा जो हात, जी थाप माझ्या पाठीवर आली आणि आज तो प्रेम मला मिळालं, त्याबद्दल माझे वडीलधारी, कारण माझे आई वडील मरण पावले, यांच्यातच माझे आई वडील दिसतात, तुमच्यातच माझे आई वडील भाऊ बहीण दिसतात. माझे आयोजक पराते काकाजी, संचालक लोहबरे भाऊ, लेंडे भाऊ, आता सर्वांचं नाव नाही, आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय संपूर्ण मंडळी, माझे 2 शब्द ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचं मनोमन धन्यवाद. आणि जर काही चुकभूल झाली असेल, कारण वायू म्हणजे हवा जर आली तर 100 वर्षाच्या झाडाला उपळून फेकतो, असं आहे. म्हणतात युवकांना की आपली फौलाद की हिम्मत को न खोने देना, नफरत के बीज न कभी बोने देना. युवकांना सांगतो बैठकीत जा, अपनी फौलाद की हिम्मत को न खोने देना, नफरत के बीज न कभी बोने देना. अरे तुम्हारे जिस्म के टुकड़े भी हो जाए, मगर इस मानव धर्म के टुकड़े न होने देना, इस मानव धर्म के टुकड़े न होने देना. लाखों तारे हैं आसमान में लेकिन चांद जैसा कोई नहीं, लाखों तारे हैं आसमान में लेकिन चांद जैसा कोई नहीं है. अरे लाखों साधु संत है इस दुनिया में, लेकिन जुमदेव जी जैसा दूसरा कोई नहीं, मेरे बाबा जुमदेव जी जैसा कोई नहीं. आजच्या प्रसंगी सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार, नमस्कार, नमस्कार.